नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तर्रीदार चिकन रस्सा ही रेसिपी बघणार आहोत। नव्याने चिकन कसं बनवायचं हे शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप चिकन रस्स्याची रेसिपी सांगितलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजची चिकन रस्स्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग लवकरच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। चिकन रस्स्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। हे घेतलेलं चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। सर्वप्रथम हे चिकन आपण 5 ते 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 2 बारीक कट केलेले कांदे त्यावरती टाकून घेतलेले आहे। त्यासोबतच कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, या आलं लसणाच्या पेस्टमध्ये तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व पदार्थ चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। 5 ते 10 मिनिटांसाठी हे सर्व पदार्थ मिक्स झाल्यानंतर हे चिकन झाकण ठेवून असेच ठेवून द्या। त्यामुळे काय होतं, चिकनला आलं लसूण कांदा हळद तिखट याची छान चव लागते आणि चिकन लवकर शिजण्यास मदत होते। 5 ते 10 मिनिटांनंतर चिकन छान मॅरिनेट झाल्यावर एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी मी तेल घेतलेला आहे आणि एका गॅसवर थोडं पाणी गरम करून घेत आहे। फोडणीचं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे। चिकन तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी न टाकता चमच्याने हे चिकन तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। सर्व चिकन तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते गरम पाणी या चिकनमध्ये टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्ही इथे थंड पाणी देखील वापरू शकता, पण गरम पाण्यामुळे चिकन लवकर शिजतं। गॅसच्या मंद फ्लेमवर हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। तर चिकनसाठी कांदा, खोबरं आणि मिरच्याची पेस्ट मी तयार करणार आहे। घेतलेले कांदे मी अशा प्रकारे जाडसर कापून घेतलेले आहेत। त्यासोबतच मी 7 ते 8 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। धने, थोडीशा डाळ्या, खोबरं, तेजपत्ता, कलमी, बडी विलायची, चक्रफूल, आलं लसूण, थोडेसे मिरे आणि जिरं। हे सर्व जे आपण वाटण्यासाठी पदार्थ घेतलेले आहेत ते आपण एक एक करून भाजून घेऊया। तुम्ही लाल मिरच्यांऐवजी लाल तिखट वापरले तरी चालेल, पण लाल मिरच्याने भाजीला तर्री खूप छान येते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। अशा प्रकारे एक एक करून मी सर्व खडे मसाले, कांदा, खोबरं हे भाजून घेतलेला आहे। कांदा देखील तव्यावर अशा प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। आता हे भाजलेले मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। वाटण तयार करताना पाण्याचा थोडा थोडा वापर करून हे वाटण बारीक मिक्सरमधून काढून घ्यावं। हे वाटण पातळ होता कामा नये। वाटण वाटेपर्यंत आपण जे चिकन शिजायला ठेवलेलं आहे ते छान शिजलं असेल। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेला आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर वाटण जे आपण वाटून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये टाकून चमच्याने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। चिकन तयार करताना किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी तयार करताना हे वाटण जे आपण तेलामध्ये टाकतो ते तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्या, तर तुमच्या भाजीला खूपच छान चव येईल। हे बघा, या वाटणातून सर्व बाजूंनी अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कोरडे मसाले ॲड करूया। खडे मसाले तर मी वाटण तयार करतानाच घेतले होते। आता फक्त या वाटणामध्ये थोडीशी हळद, वाटत असेल तर थोडंसं चवीसाठी तिखट टाकून हे कोरडे मसाले देखील व्यवस्थित भाजून घ्या। कोरडे मसाले भाजून झाल्यानंतर आता आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते चिकन त्यामध्ये मिक्स करून घेऊया। चिकनमधले फक्त पीस टाकून मी या मसाल्यामध्ये पहिले परतून घेते।
आणि हे चिकनचे पीस झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी मसाल्यामध्ये शिजू देऊया आणि नंतर त्यामधील पाणी मिक्स करून घेऊया। चिकन मॅरिनेट झाल्यावर आपण जे चिकन शिजायला टाकलं होतं त्यामध्येच भरपूर पाणी टाका, म्हणजेच ही ग्रेव्ही तयार करताना त्यामध्ये बाहेरचं पाणी टाकता कामा नये, कारण बाहेरून वेगळं पाणी तुम्ही या ग्रेव्हीमध्ये टाकलं तर चिकनची चव थोडीशी बिघडते। चिकन पूर्णपणे आधीच शिजलेलं असल्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही। त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकून हे चिकन तुम्ही सर्व करू शकता। मीठ देखील आपण चिकन शिजवतानाच टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ टाकायची पण आता गरज नाही। चला तर मग अशा प्रकारे गरमागरम तर्रीदार चिकन आपण सर्व करूया। हे मसालेदार लाल लाल तर्री आलेलं चिकन तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सर्व करू शकता। तर मग कशी वाटली आजची चिकन रस्स्याची रेसिपी हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपण लवकरच अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याकरता धन्यवाद।